मेळघाटातील डोमा आश्रमशाळेत 12वीच्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्र शिकवण्यासाठी वर्षभरापासून शिक्षक उपलब्ध नसल्याचं समोर आलं। या आश्रमशाळेत येत्या 1ली ते 12वी पर्यंत एकूण 852 विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यापैकी 610 विद्यार्थी निवासी आहेत। विशेष म्हणजे येत्या 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना वर्ग खोल्यांमध्ये डेस्क बेंच नसल्यानं फळ्यांवर बसून शिक्षण घ्यावं लागत असल्याचं दिसून येत आहे। वर्ग 1 ते 12 मध्ये एकूण 852 मुले शिक्षण घेतात। त्यापैकी 610 विद्यार्थी निवासी स्वरूपात इथे राहतात। त्यात 263 मुले तर 347 मुलींचा समावेश आहे। तर बाहेरून शिक्षणासाठी येणाऱ्या मुलामुलींची एकूण संख्या 126च्या घरात असून त्यात 65 मुले आणि 61 मुलींचा समावेश आहे। डोमा आश्रम शाळेमध्ये केवळ 9 ते 12व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्ग खोल्यांमध्ये डेस्क बेंच प्रशासनानं उपलब्ध करून दिले असून वर्ग 1 ते 8वीमध्ये शिकणाऱ्या मुलामुलींना फाऱ्यावरच बसून धडे गिरवावे लागत असल्याचं वास्तव येथील भेटीदरम्यान बघायला मिळालं। 12वीच्या जीवशास्त्र या विषयात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून कंत्राटी तत्वावर एका शिक्षकाची नियुक्ती केली होती, परंतु ते फार काळ टिकले नाही। त्यामुळं या विषयाच्या शिक्षकाचे पद रिक्तच आहे, असे मुख्याध्यापकांनी सांगितले। केवळ डोमा आश्रमशाळेमध्येच नव्हे तर मेळघाटातील बहुतांश शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये अशाच अवस्थेत विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचं दिसून येतं। डिजिटल लॅबचे चित्र प्रत्यक्षात उतरवण्यासाठी धारणी प्रकल्प कार्यालयात प्रशस्त अशा अत्याधुनिक 5 डिजिटल लॅबच्या इमारती उभ्या करण्यात आल्या आहेत, तर दुसरीकडे बसण्याकरिता वर्ग खोल्यात अर्ध्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना डेस्क बेंचची मूलभूत सुविधासुद्धा नाही, हे विशेष।